चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक. विरोधात बोलत नाही, नाहीतर आम्ही अधिक असं म्हणा सत्तेत आहे, सत्तेत असले तर मग बोलता का? बोलायचं नाही. ही कुठला पळवाटपणा? परंतु मी इथं बोलत असताना काही शिवसेनेचा, भाजपचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा असं म्हणून बोलणार नाही सभापती महोदय. मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. मला बाप शेतकरी होता, माझी माय शेतकरी होता. त्या माध्यमातूनच बोलणार आहोत. चापलुसी हा आमचा धर्म नाही, आमच्या ते डोक्यात नाही. कारण छत्रपती आमच्या डोक्यात आहे. ज्या छत्रपती शिवरायानं जो काही धर्म आम्हाला शिकवला त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याकडे पाहणं गरजेचं आहे सभापती महोदय. सत्ता बदलल्यानंतर भाषणं वेगळी होतात, सत्तेत असल्यानंतर भाषणं वेगळी होतं आणि मुळात शेतकरी मात्र मरतं असं होऊ नये. प्रत्येकानं मी शेतकऱ्याचा पुत्र आहे म्हणून कशा पद्धतीनं समोर जाता येईल. अजूनही या देशातला कष्टकरी, कामकरी, वंचित, पिछळा जो काही असेल, प्रचंड मेहनत करत असेल, त्याच्या माथी काय येतं, त्याचं कुटुंब कसं चालतं, हा विचार भविष्यात करावा लागेल. मित्र, या महाराष्ट्रात आमदार, खासदार, मंत्री या सर्वांनी शेतकऱ्याचे प्रश्न तडीस नेण्याचे प्रयत्न केले. पण प्रत्येक जण सत्तेत गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याचा फक्त आधार घेतला. प्रत्येकाने त्यामधून पोळीच भाजून घेतली. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गुरुकुंज मोझरी येथे आंदोलन केलं. त्यानंतर त्यासाठी पाठपुरावा म्हणून 200 काही किलोमीटरची यात्रा सुद्धा काढली. मेळघाटात ते फिरले. अंध, अपंग यासाठी त्यांच्या पायाला भिंगरी असतोय. हा माणूस त्या मतदारसंघात आमदारकीसाठी पडल्यानंतर अजून जोमाने शेतकऱ्यांचे, अंध, अपंगांचे प्रश्नासाठी ताकदने काम करायला लागला. शिंदे सेनेत गेल्यानंतर बच्चू कडूला किती लोकांनी शिव्याची राखोळी वाहिली. मलाही कधी कधी वाटत होतं की बच्चू कडू हे शिंदे सेनेत गेल्यानंतर त्यांचा जो शेतकऱ्याप्रती बाणा आहे, अंध अपंगाप्रती त्यांची आपुलकी आहे, हे कुठेतरी कमी होईल. सत्तेत असल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जे बच्चूभाऊ तळमळीने ते प्रश्न तळीस नेतात, त्यासाठी त्यांना सॅल्यूट. एक शेतकरी म्हणून मी बच्चूभाऊ कडू यांची इथे बाजू घेत नाही आहे, पण मला तुम्ही बच्चूभाऊ कडू सारखा या महाराष्ट्रात एकतरी आमदार दाखवा की तो सत्तेत असल्यानंतरही शेतकऱ्याचे प्रश्नासाठी कुठल्याच प्रकारचा विचार करत नाही. त्यांच्यावर अनेक घाणेरड्या कमेंट जेव्हा ज्या लोकांनी दिल्या, पण आज बच्चूभाऊ सत्तेत असल्यानंतर सुद्धा ते शेतकऱ्यांसाठी, अंध, अपंग, दिव्यांसाठी लढत आहेत आणि त्यांचे मुद्दे एवढे परफेक्ट राहतात, त्या मुद्द्यावरचं ज्ञान त्यांचं एवढं परफेक्ट राहते का त्यांचा मुद्दा खोडताना मंत्र्याला सुद्धा घाम फुटतोय. आज कोणता असा आमदार, खासदार, मंत्री आहे की त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्याकरता सरकारमध्ये असून तो लढत आहे. बच्चूभाऊला ज्या प्रमाणात शेतकऱ्यांची साथ पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांची साथ भेटली नाही. आज 300 काहीतरी गुन्हे त्यांच्यावर आहेत, त्यांना सजा सुद्धा झालेली आहे. पण बाकीच्या आमदारात बोलताना आणि बच्चू कडू बोलताना एक वेगळीच बच्चूभाऊच्या याच्यातून आपुलकी वाटते. आज जे लोक म्हणत होते की प्रहार पक्ष हा विलीन करून बच्चूभाऊ स्वतःचं अस्तित्व त्यांचं राहणार नाही, पण बच्चूभाऊने स्वतःची प्रहार संघटना सुद्धा सामाजिक संघटना म्हणून ठेवली. आणि ज्यांना राजकारणात यायचं असेल ते शिवसेनेत या आणि ज्यांना समाजसेवा करायचं असेल ते तुम्ही संघटनेत राहा. आज तो माणूस जेव्हा बोलतोय तेव्हा त्यांच्या आवाजात दम वाटतंय. आज सभागृहात बच्चू कडूच्या अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न लावणारा दिसलाच नाही. आणि जसे बच्चू कडू सभागृहात गेले, मीडियावर बच्चू कडू, बच्चू कडू, बच्चू कडू, कारण त्यांच्या उचललेल्या प्रश्नात दम आहे. परफेक्ट मुद्दे ते मंत्र्यांना विचारतात.
मग तो मंत्री सरकारमधला असेल तरी चालेल. ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनात गेले, तिथेही त्यांनी स्पष्टच मत मांडलं. पण एक 4 वेळचा स्वतःच्या बलावर अपक्ष आलेला आमदार तो जेव्हा सभागृहात पोचतोय तेव्हा सर्वांना दणाणून सोडतोय. अचूक मुद्दे आणि त्यामध्ये फसलेले मंत्री. आज शिंदे सेनेत जाऊन बच्चू भाऊला किती दिवस झाले, अनेक लोकांनी त्यांना ट्रोल केलं, अनेक लोकांनी त्यांच्यावर दोषीने लावले. पण ज्यांनी त्यांच्यावर दोषीने लावले आज त्यांनाच त्यांच्या तोंडात बोटे टाकावे लागत आहे. बच्चू भाऊने प्रहार संघटना थोडी कायम ठेवली. अंध अपंगासाठी सरकारमध्ये असताना सुद्धा शेतकऱ्याच्या लढ्यासाठी ते लढत आहेत आणि सरकारमधल्याच आमदारांच्या विरोधात ते भांडत आहेत. आहे का असा कोणी आमदार? तरी त्यांना ट्रोल केल्या जातंय. दिसतंय का बच्चू भाऊ कडू सारखा एखादा आमदार की तो सत्तेत असून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतच आहे, कोणाही सोबत टेकतच आहे. कुठल्याच प्रकारची तमा न बाळगता बच्चू भाऊ कडू हा सभागृहात सर्वांना खायला करत आहे. अचूक प्रश्नांची त्यांना ज्ञान आहे, शेतकऱ्यांप्रती त्यांना अचूक माहिती आहे. खरंच बच्चू भाऊ हे शेतकऱ्यांसाठी लढत आहे का जे फक्त शेतकऱ्यांसाठी लढतोय हा देखावा दाखवत आहेत? असे अनेक आमदार आहेत की फक्त शेतकऱ्याप्रती ते प्रेम दाखवतात पण त्यांच्या मनातून राजकारण असतंय. बच्चू भाऊ हे राजकारणी आहेत पण प्रश्न तळीस नेण्यासाठी सुद्धा बच्चू भाऊ एक खंबीर नेता आहे. सभागृह आतापर्यंत कोणीच दणाणून सोडलं नव्हतं, पण शेतकऱ्यांच्या प्रश्न जे आमदार झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी सभागृह दणाणून फक्त आता एवढ्यातच वाटून राहिलं, बाकी कोणीच शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले नव्हते. म्हणूनच बच्चू भाऊ कडू हा प्रत्येकाला हवासा वाटतो. म्हणून बच्चू भाऊ कडू हा सभागृहात पाहिजे होता. जेथपर्यंत बच्चू भाऊ कडू हा सभागृहात राहील तेव्हा बच्चू भाऊ कडू आता तरी लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसायला पाहिजे की शेतकऱ्याचा खरा नेता हा बच्चू भाऊ कडू आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. तुमच्या डोक्यात जर असेल की मी बच्चू भाऊची बाजू घेतो ते काढून टाका, पण तुम्ही स्पष्ट वक्ता जे दिसते तेच मी फक्त माझ्या गन्ना काफांना युट्यूब चॅनलवर टाकतोय. शेतकऱ्यासाठी लढणारा एकमेव आमदार बच्चू कडू हा लढतोय, पण त्यांना किती आमदार साथ देतात? शेतकऱ्यांचे प्रश्न विचारल्यानंतर त्यांना साथ न देता त्यांच्या विरोधात लोक बोंबलायला लागतात. म्हणजे हे यांचं शेतकऱ्यावरचं प्रेम आहे काय? म्हणून लोक म्हणतात अपना भिडू बच्चू कडू. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहता गन्ना काफांना युट्यूब चॅनल पुस्तक करायचं सगळे कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह. चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका.